वर्षा ओंकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज परत आलेली आहे मी एका छान अशा ठिकाणी। तुम्ही माझ्या मागे बघता हे आहे बघा, पूर्णपणे ही फुलं आहेत आणि मी आत्ता आहे कास पठारावर। आणि हे जे कास पठार आहे हे आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळतं। आणि मी आता आलेली बघा, तर खूप छान अशी फुलं फुललेली आहेत, पण अजूनपर्यंत पूर्ण ही फुलं फुललेली नाही आहेत। तर आता तुम्हाला ही जी आहेत बघा पर्पल कलरची दिसतात, खूप सुंदर अशी फुलं आहेत, पण अजूनही जी काही व्हाईट कलरचे आणि येलो कलरचे जे फुलं आहेत ते अजून फुललेली नाही आहे। तर खूप छान असं वातावरण आहे बघा इथे। आणि नवरात्रीनंतर खरा जो फ्लॉवर जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्याचं जे तिकीट आहे म्हणजे आपली जी एंट्री चार्जेस आहेत ते आहेत 150 रुपीज पर पर्सन, म्हणजे एकाला 150 रुपये देऊन आपल्याला आत यावं लागतं। आधी या ठिकाणीच पार्किंग होतं, पण आता सगळं चेंज झालेलं आहे। मे बी फुलांचं नुकसान होऊ नये म्हणून जे पार्किंग आहे ते एक किलोमीटर अलीकडे आहे, तिथं आपल्याला गाडी पार्क करावी लागते आणि तिकडं गाडी पार्क करून आपल्याला या ठिकाणी ही फुलं पाहायला मिळतात। तर अतिशय सुंदर अशी फुलं आहेत बघा। तर या ठिकाणी ही आहे बघा पिंक कलरची फुलं, मी दाखवते तुम्हाला। तर या ठिकाणी आपल्याला ही पिंक कलरची फुलं बघायला मिळतात। आणि फुलं तुडू नये यासाठी मध्ये असा जो आहे हा रोड केलेला आहे आणि या रोडवरून आपल्याला ही फुलं पाहायला मिळतात। तर फुलांचं जे आहे संरक्षण करण्यासाठी इथं खूप जे गार्ड्स आहेत ते ठेवलेले आहेत फुलांना तुडू नये यासाठी। आणि तुम्ही बघू शकता बघा, अजून काहीच फुलं फुललेली नाही आहेत, म्हणजे खरं तर नवरात्रीनंतर ही फुलं फुलतात। तर अशी सुंदर अशी फुलं आहेत, तर या ठिकाणी तुम्ही नक्की या। आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात। पुण्यापासून कास पठार हे 136 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायला 3 तास लागतात। जर तुम्ही मुंबईहून येणार असाल तर जे डिस्टन्स आहे ते आहे 280 किलोमीटर आणि तुम्हाला यायला 5 ते 6 तास लागतात। साताऱ्यावरून कास पठारचं जे डिस्टन्स आहे ते आहे 25 ते 26 किलोमीटर आणि घाट रस्ता असल्यामुळे आपल्याला जायला अर्धा ते 1 तास लागतो। हे काय आहे ते? तर या ठिकाणी जे एंट्री चार्जेस आहेत ते 150 रुपये आहेत आणि इकडे 2 रस्ते जातात बघा। हा एक सरळ रोड जातो आणि मी आले बघा या बाजूने, आणि या साईडला जो लेफ्ट साईडचा जो रोड आहे त्या साईडला पार्किंग आहे आणि राईट साईडच्या रोडला आपल्याला सरळ कास पठार पाहायला मिळतं। तर या ठिकाणी बघा भरपूर सारे पॉईंट्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। तर आपल्याला जायचं बघा पार्किंगच्या साईडला, आणि ही जी बाजू आहे इथं आधी गाड्या जाऊन देत होत्या, ज्या प्रायव्हेट कार्स आहेत त्या अलाउड आहेत। तर इथे खूप मोठं पार्किंग आहे आणि आज सोमवार असला तरी पण आज खूप गर्दी आपल्याला दिसतीये। आणि ज्या व्हाईट कलरच्या ह्या ज्या बस आहेत या आपल्याला कास पठारला घेऊन जातात। आपल्याला या ठिकाणी आपली गाडी पार्क करावी लागते आणि त्याच्यानंतर या बसमध्ये बसून आपल्याला जावं लागतं कास पठारला। तर आत्ता मी आहे बसमध्ये आणि 10 मिनिटातच आपण कास पठारला पोहोचू बघा। बसमध्ये खूप गर्दी आहे। तर बसमधून आल्यानंतर ना आपल्याला 3 नंबर गेटला सोडतात। तुम्ही कुठल्या पण गेटला जाऊन ही जी फुलं आहेत ही पाहू शकतात। तर या कास पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात। अनेक दुर्मिळ प्रजाती या ठिकाणी सापडल्याने या पठाराचा 2012 साली युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या संरक्षित यादीमध्ये समावेश केलेला आहे। या पठारावरील फुले पाहण्यासाठी जो कालावधी आहे तो म्हणजे सप्टेंबर टू ऑक्टोबर। या पिरियडमध्ये आपल्याला या ठिकाणी असंख्य फुले फुललेली दिसतात। कास पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 1000 ते 1250 मीटर आहे आणि क्षेत्रफळ अंदाजे 10 चौरस किलोमीटर आहे। या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी 59 जातीचे सरीसृप म्हणजेच सरपटणारे प्राणी आढळतात। त्यामुळे फुलांमध्ये जाताना तुम्ही नेहमी काळजी घेऊनच जा। कास पठारावरील फुलं पाहण्यासाठी असे मधोमध रस्ते केलेले आहेत। फुलांचं नुकसान होऊ नये, फुले कुणी तोडू नयेत आणि फुले पायाखाली तुडवली जाऊ नये यासाठी या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पण ठेवलेले आहेत। विविध प्रकारची रानफुले आणि वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला टोपली कारवी आणि सोनकी या प्रकारची फुलं देखील पाहायला मिळतात।
मी आली आहे 3 नंबरच्या गेटकडून 1 नंबरच्या गेटकडे. तुम्ही या ठिकाणी पण आधी येऊ शकता आणि या ठिकाणची फुलं पाहू शकता. तर 1 नंबर गेटला आपल्याला बघा या ठिकाणी फुलं पाहायला मिळतात आणि आधी म्हणजेच एक 4-5 वर्षापूर्वी या ठिकाणी गाड्या येऊन द्यायच्या. पण आता 1 किलोमीटर अंतर अलीकडे आपल्याला पार्किंग करावं लागतं आणि त्या ठिकाणाहून त्यांच्या बसने आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. जर तुम्हाला काही खायचं असेल किंवा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 नंबरच्या गेटकडं येऊ शकता आणि या ठिकाणी खाऊ शकता. आतमध्ये तुम्हाला झुणका भाकरी किंवा शेंगदाणे असं पण विकलेल्या ज्या लेडीज आहेत त्या बघायला मिळतील. तर आत्ता हे आहे बघा गेट नंबर 1 आणि इथून मी आता चाललेली आहे आतमध्ये. तर दोन्ही बाजूला बघा ज्या आहेत त्या जाळ्या लावलेल्या आहेत, फुलांचं नुकसान होऊ नये किंवा फुलं कुणी तोडू नयेत. तर आता मी चाललेली आहे सरळ. तर 1 नंबरच्या गेटकडनं पुढं चालत गेल्याच्या नंतरनं आपल्याला एक लेक लागतो, छोटासा तलाव लागतो. तो अगदी पाहण्यासारखा आहे आणि आता थोडं थोडं धुकं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळं क्लिअर फुलंही दिसत नाही आहेत कारण की ऊन अजिबात नाही आहे या ठिकाणी. थोडा थोडा पाऊस पडून झालेला आहे. असं म्हटलं जातं की कास पठाराच्या नावामागे 2 कथा आहेत. आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून या पठाराला कास पठार हे नाव पडले आणि दुसरी कथा म्हणजेच कासा या शब्दाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो. त्यामुळे या पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पठार असे पडले. वनस्पती आणि प्राणीजीवन या क्षेत्रासाठी कास पठार हे विशिष्ट प्रकारचे पठार आहे. या पठारावर 850हून अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी 624 ह्या रेड डेटा बुकमध्ये 2 सूचीबद्ध आहेत आणि 39 प्रजाती आपल्याला कास पठारावर पाहायला मिळतात. गेट नंबर 1 मधून थोडंसं आत चालत आल्यानंतरनं आपल्याला हा लेक पाहायला मिळतो. अतिशय छान असं वातावरण बघा या ठिकाणी झालेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि धुकं असल्यामुळे थोडा थोडा सूर्य पण अधूनमधून दिसत आहे आणि खूप छान असं वातावरण आहे बघा. आणि ही जी समोर दिसते ही आहे टोपली कारवी. तर ह्याचं जे झाड आहे बघा तुम्ही बघू शकता कसं आहे. अजून बरीच फुलं फुललेली नाही आहेत. नवरात्रीनंतरनं ही फुलं फुलतील आणि आपल्याला छान प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची अजून फुले पाहायला मिळतील बघा. तुम्ही पाहू शकता अजूनही झाडांना फुलं आलेली नाही आहेत.
तर अशा प्रकारे आपलं कास पठार बघून झालेलं आहे. तर हे कास पठार तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात.